आई, आता मी घरातील खर्च पूर्ण करू शकत नाही. तुला पण माहीत आहे, हल्ली महागाई किती वाढली आहे आणि माझी पत्नीसुद्धा गरोदर आहे. तुला पण माहीत आहे, आजकाल नॉर्मल डिलिव्हरी होतच नाही. मला माझ्या पत्नीच्या डिलिव्हरीसाठी पैसे जमा करायचे आहेत आणि बाळ जन्माला आल्यानंतरसुद्धा खूप खर्च असतो. मला तू माफ कर. आम्ही तर भावाच्या तोंडातून असे शब्द ऐकून थक्क झालो होतो. आई माझ्या भावाला म्हणाली, हे तू काय बोलत आहेस? तुला तर माहीत आहे ना, आम्हा मायलेकींचं तुझ्याशिवाय या जगात कोणीच नाही. तू आम्हाला असं वाऱ्यावर सोडून दिलंस तर आमचं कसं होईल? माझ्या भावाने खांदे उडवले आणि तो म्हणाला, माहीत नाही कसं होईल. मी तर स्वतः आता खूप लाचार झालो आहे. तुम्हाला तर माहीतच आहे मला तुमची किती काळजी वाटत असते. आई म्हणाली, अर्जुन, तुला तुझ्या आईची काळजी वाटत नाही तर तुझ्या अनाथ बहिणीचा तरी विचार कर. तू आमच्यासोबत असं नको करूस. आईचं बोलणं ऐकून वहिनी त्यांच्या रूममधून बाहेर आली. ती म्हणाली, तुम्हाला तर मी अगोदरच सांगितलं होतं, आपण हे घर सोडून निघून जाऊया. कारण या घरात तुमची आई आणि तुमची बहीण आपल्याला सुखाने नाही राहू देणार. या खूप हट्टी आहेत. तुम्ही स्पष्टपणे तुमची अडचण त्यांना सांगितली आहे, तरी यांना तुमच्यावर दया येत नाही. कशा त्या तुमच्यापुढे विनवणी करत आहेत. अर्जुन दादा म्हणाले, हो प्राची, तू बरोबर बोलत आहेस. तू असं कर, आपलं सर्व सामान पॅक कर. आपण आज संध्याकाळी हे घर सोडून निघून जाऊया. आई लगेच उठून उभं राहिली आणि म्हणाली, नाही अर्जुन, असं नको करूस. ठीक आहे, तू घर खर्च देणार नाहीस तर नको देऊस, परंतु हे घर सोडून नको जाऊस. माझ्यासाठी हेच खूप आहे. आपल्या घरात एक पुरुष आहे, त्यामुळे माझ्या मुलीला कोणी वाईट नजरेने पाहणार नाही. अर्जुन दादा म्हणाला, आई बघ, विचार कर, तुला आम्हाला या घरात पाहायचं आहे का नाही. एवढं बोलून अर्जुन दादा घरातून बाहेर निघून गेला. वहिनी त्यांच्या रूममध्ये निघून गेल्या. मी आईजवळ बसले. आई माझ्याकडे पाहून ढसाढसा रडत होती. मी जोरात म्हणाले, या दोघा पती पत्नीला घरातून बाहेर हकलून दे. हे घर तुझ्या नावावर आहे. दोघं पती पत्नी गेल्यानंतर आपण घर किरायाने देऊया. आपला घर खर्च त्याने पूर्ण होईल. असं पण त्यांना इकडे ठेवून आपला काय फायदा आहे? आईने माझ्या तोंडावर हात ठेवत मला शांत केलं. निकिता, तुला माझी शपथ आहे, असं काही बोलू नकोस. मला खूप राग आला होता, परंतु आईमुळे मी गप्प बसले होते. मला एक गोष्ट लक्षात आली होती, वहिनी आम्हा मायलेकीचा खूप रागराग करते. त्यांची हिंमत होत नव्हती त्यांनी आम्हाला या घरातून हाकलून द्यावं. वडील जेव्हा जिवंत होते तेव्हा सुद्धा वहिनी घरात खूप भांडण करत होती. दादा प्रत्येक वेळी त्यांच्या पत्नीची बाजू घेऊन बोलत होता. तेव्हा वडील म्हणत होते, माझ्या मागे तुम्हा लोकांचं कसं होईल? मला तर नाही वाटत हे दोघं पती पत्नी तुम्हाला जास्त दिवस सहन करतील. आमचे वडील खूप पुढचा विचार करणारे होते. कदाचित त्यांना अगोदरच त्यांच्या मृत्यूबद्दल माहीत झालं होतं आणि हे सुद्धा समजलं होतं त्यांच्यानंतर आमचं काय होईल. वडिलांच्या निधनाला आत्ता 1 वर्ष पूर्ण झालं होतं. तेव्हाच अर्जुनदादाने आमच्याकडे दुर्लक्ष करायला चालू केलं होतं. त्यांनी आईच्या उपचारासाठी पैसे द्यायला बंद केलं होतं. आई BP आणि शुगरची पेशंट होती. तिला दररोज गोळी खाण्याची गरज होती. परंतु जेव्हा अर्जुनदादाने पैसे देण्यासाठी नकार दिला तेव्हा आईने गोळ्या खाणे बंद केलं. त्यामुळे आई सतत आजारी असायची. दिवसेंदिवस ती खूप कमकुवत होऊ लागली. तिची अवस्था पाहून माझं हृदय रक्ताचे अश्रू रडत होतं. परंतु माझ्या आईसाठी काहीच मी करू शकत नव्हते. अर्जुनदादाने अगोदरच आमच्याकडे दुर्लक्ष केलं होतं आणि आता आमच्या खाण्यापिण्याचा खर्चापासून ते अलिप्त राहू लागले. स्पष्ट शब्दात सांगायचं झालं तर त्यांना त्यांचं स्वयंपाकघर वेगळं करायचं होतं. अर्जुनदादा आमचा एकच आधार होता. आम्ही अतिशय चिंतेत असायचो आणि गप्प आम्ही रडत होतो. संध्याकाळपर्यंत आम्ही तिथेच बसून आमच्या अडचणींचा विचार करत बसलो होतो. तेव्हा वहिनी तिच्या रूममधून बाहेर आली आणि जोरात ओरडली, आज कोणी स्वयंपाकघरात जाणार आहे का कोणी मेला आहे? याचं दुःख तुम्ही व्यक्त केलं आहे इथे. तुम्हाला माहीत आहे ना मी गरोदर आहे. मला 6वा महिना लागला आहे. अशा अवस्थेत स्त्रियांना जास्त भूक लागत असते आणि तुम्ही मायलेकी दोघी कामचुकारपणा करून इथे बसून आहात. स्वयंपाकघरात जा आणि काहीतरी खाण्यापिण्याची व्यवस्था करा. माझं मन कासावीस होत होतं. आईने वहिनीचं बोलणं ऐकून ती जागेवरून उठून उभा राहिली. मी आईचा हात धरून तिला थांबवण्याचा प्रयत्न केला. मी म्हणाले, वहिनी, आम्हाला काही खायलाच द्यायचं नाही तर आम्ही स्वयंपाक का बनवावा? आमच्याकडे पैसेसुद्धा नाहीत ज्यानेकरून आम्ही भाजी खरेदी करून घेऊन येऊ आणि आमच्याकडे पीठसुद्धा नाही ज्यानेकरून आम्ही भाकर किंवा पोळी बनवावी. एक भाऊ होता आमच्याजवळ, तो पण तुम्ही हिसकावून घेतला आहे. आता आम्ही स्वयंपाकघरात जाऊन काय करणार आहोत? तुम्ही तुमच्यासाठी आणि तुमच्या पतीसाठी स्वयंपाक बनवा
आणि दोघंजणं खा. वहिनी म्हणाली, निकिता, तुझी तर हिंमत खूपच जास्त वाढली आहे. तुला वहिनीसोबत कसं बोलायचं ते सुद्धा माहीत नाही का? दुसऱ्या घरात तू नांदायला गेल्यानंतर तुझं कसं होईल? मला तर असं वाटत आहे तू खूप लवकर घटस्फोट घेऊन आमच्याच डोक्यावर येऊन बसतेस की काय? मी म्हणाले, माहीत नाही. मी जास्त आगाव आहे का तुम्ही आगाव आहात? तुम्हाला थोडीसुद्धा लाज वाटत नाही. तुम्ही कशा प्रकारे एका आईपासून तिचा मुलगा हिसकावून घेतला आहे? देवाला तरी भीत जा तुम्ही. तुम्ही सुद्धा आई होणार आहात. जर कोणी तुमच्या ओटीत असणाऱ्या बाळाला अशा प्रकारे हिसकावून घेतलं तर? माझं नॉनस्टॉप बोलणं चालूच होतं. माझं नॉनस्टॉप बोलणं ऐकून अर्जुनदादाने माझ्या कानाखाली वाजवली. मला नव्हतं माहीत अर्जुनदादा घरात आला आहे. जेव्हा त्यांनी माझं बोलणं ऐकलं तेव्हा ते स्वतःवर कंट्रोल करू शकले नाही आणि येताच त्यांनी माझ्या कानाखाली वाजवली. मी थरथर कापू लागले, कारण आजपर्यंत कोणी माझ्यावर हात उचलला नव्हता. मी पळत माझ्या रूममध्ये निघून गेले. आई माझ्या मागे मागे आली होती. आई अतिशय रागात होती. आई म्हणाली, तुला लाज वाटायला पाहिजे. तू अशा प्रकारे शब्द तुझ्या तोंडातून काढलेच का? तू माझ्या होणाऱ्या नातूला असा श्राप का दिलास? तुला तुझ्या वहिनीबद्दल राग होता ना? त्या बाळाने तुझं काय वाईट केलं होतं? ते बाळ या जगात आलं पण नाही आणि तू त्याला असे श्राप देत आहेस? मी आईच्या गळ्यात पडून ढसाढसा रडत होते. मी म्हणाले, आई, मला नाही समजलं. माझ्या तोंडातून असे शब्द कसे काय बाहेर आले? माझ्या बोलण्याचा तो उद्देश नव्हता. मी त्यांच्या बाळाला काहीच बोलणार नव्हते. मी तर वहिनीला त्यांच्या केलेल्या कर्माबद्दल आठवण करून देण्याचा प्रयत्न करत होते, कारण वहिनीने घाबरून आपल्यासोबत असं वागणं बंद करावं. आई तर अगोदरच खूप दुःखी होती. आज ती माझ्या गळ्यात पडून खूप रडत होती. तेवढ्यात अर्जुनदादा रूममध्ये आला आणि तो म्हणाला, आई, हे रडणं तुमचं झालं असेल तर स्वयंपाकघरात निघून जा. माझ्या पत्नीला खूप भूक लागली आहे. तिच्यासाठी स्वयंपाक करा. तेव्हा आईने लवकर तिचे अश्रू पुसले आणि ती म्हणाली, हो हो अर्जुन, तू काळजी करू नकोस. मी लगेचच स्वयंपाकघरात जाते. आई मला रूममध्ये सोडून त्या रूममधून बाहेर निघून गेली. मला वाटलं कदाचित या लोकांच्या हृदयात माया आणि प्रेम जागं झालं आहे, त्यामुळे ते आईला स्वयंपाक करायला सांगत आहेत. याचा हाच अर्थ होता, स्वयंपाक दोघांसाठी नाही, चौघांसाठी बनवायचा आहे. रडून रडून माझ्या डोक्यात दुखायला लागलं होतं आणि खूप जास्त मला भूक लागली होती. मी रूममध्ये अंधार करून झोपले होते. मला बाहेर जाण्याची खूप भीती वाटत होती. मला एकच भीती वाटत होती, अर्जुनदादा मला परत मारतो की काय? मी आईची वाट पाहत होते. आई कधी रूममध्ये येते आणि मला जेवायला देते. असंच वाट पाहून रात्रीचे 9 वाजले होते. जेव्हा आई रूममध्ये आली तेव्हा मी लगेच उठून बसले, परंतु हे पाहून मी थक्क झाले. आई रिकाम्या हाताने आली होती. मी म्हणाले, आई, माझ्यासाठी जेवण आणलं नाही का? आईच्या डोळ्यात अश्रू आले. आई म्हणाली, बेटा, मी दिवसभर काम करत होते स्वयंपाकघरात. जेवण तर मला पण भेटलेलं नाही. तुला कसं जेवण भेटेल? एवढं काम जर मी दुसऱ्यांच्या घरात केलं असतं तर त्याने मला 2 वेळचं जेवण आणि भाजी नक्कीच दिली असती. परंतु हे आपले लोक आहेत. माहीत आहे ना तुला, आपल्या लोकांचा अंतरात्मा मेलेला असतो. मी उठून माझ्या आईजवळ येऊन बसले. मी म्हणाले, आई, तुला भूक लागली आहे का? आईने हो मध्ये मान हलवली आणि आईकडे मी पाहिलं तेव्हा माझं हृदयच हादरून गेलं. मी म्हणाले, आई, तू काळजी करू नकोस. मी आत्ता जेवणाची काहीतरी सोय करते. मी एवढं बोलून रूममधून बाहेर जाऊ लागले तेव्हा आईने माझा हात धरून मला बाहेर जाण्यापासून थांबवलं. मी म्हणाले, काय झालं आहे आई? तिने तिचे दोन्ही हात माझ्यासमोर जोडले आणि ती मला म्हणाली, माझ्यासमोर काही भांडणतंटा करू नकोस. मला वाटत आहे तुझ्या भावाने हे घर सोडून जायला नकोय. तुला तर माहीतच आहे ना, जोपर्यंत घरात पुरुष आहे तोपर्यंत त्या घरातील स्त्रिया सुरक्षित आहेत. जर घरात पुरुष नसेल तर दुसऱ्या पुरुषांना संधी भेटते आणि लोक नंतर चर्चा करायला चालू करतात. निकिता, तू असं काही करू नकोस ज्याने तुझा भाऊ नाराज होऊन हे घर सोडून निघून जाईल. आई, तू काय बोलत आहेस? मी असं काहीही करणार नाही. मी तुला अजून दुःख नाही देणार. तू माझ्यावर विश्वास ठेव. मी एवढं बोलून रूममधून बाहेर आले. मी ओढणी व्यवस्थित केली आणि घरातून बाहेर पडले. मी शेजारच्या घराचा दरवाजा वाजवला. मीनाक्षी काकू माझ्या आईची मैत्रीण होती. मला अपेक्षा होती त्या माझी मदत नक्कीच करतील.
त्यांनी जेव्हा दरवाजा उघडला तेव्हा मला पाहून त्या चकित झाल्या. त्या म्हणाल्या, काय झालं आहे निकिता? यावेळी तू आमच्या घरी कसं काय आली आहेस? आईला खूप भूक लागली आहे काकू, आणि घरात खाण्यासाठी काहीच नाही. तुमच्या घरात थोडा स्वयंपाक शिल्लक असेल तर मला द्या. काकूच्या डोळ्यात हे ऐकून अश्रू आले. त्या म्हणाल्या, तुमच्या घरात खाण्यासाठी काहीच नाही आहे का? अगोदर असं कधीच झालेलं नाही. मी म्हणाले, अर्जुनदादाने माझी आणि आईची जबाबदारी स्वीकारण्यासाठी स्पष्ट शब्दात नकार दिला आहे. आई दिवसभर स्वयंपाकघरात काम करत होती, तरी आमच्याजवळ खाण्यासाठी काहीच नाही. मीनाक्षी काकूने लवकरात लवकर मला ताजी भाकर आणि भाजी बनवून दिली आणि सोबतच भात वरणसुद्धा दिलं. मी त्यांना धन्यवाद म्हणाले आणि आमच्या घरी परत आले. आईला जेवायला दिलं तेव्हा आईला खूप आनंद झाला. आई म्हणाली, निकिता, तू उगाचच लोकांसमोर हात पसरलेस. माझ्या मनाला चांगलं वाटत नाही. तुला असं जेवण मागून आणावं लागलं आहे माझ्यासाठी. मी तर कधीच तुमच्या दोघांना असं काही मागायला शिकवलेलंच नाही. मी म्हणाले, आई, जेव्हा आपल्यावरती वाईट वेळ येईल तेव्हा दुसऱ्यांना काही मागितलं म्हणजे यात काही वाईट नाही. आई म्हणाली, निकिता, मला तुझ्या या रोखठोक बोलण्याची खूप भीती वाटते. तू नक्कीच माझ्यासाठी काहीतरी मोठी अडचण उभी करशील. हे बघ, मी तुझ्यासमोर हात जोडते. जेव्हा तुझ्या भावाने माझ्यावर अत्याचार केलेच आहेत, त्यामुळे पुढे चालून तू सुद्धा त्याच्या पावलावर पाऊल नको टाकूस. तुझ्या अशा वागण्याने मला त्रास होतो. तुला चांगलं वाटेल का तुझे असे बोलणे ऐकून माझा ब्लड प्रेशर वाढावा? मी गप्प बसले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी मीनाक्षी काकू आमच्या घरी आल्या होत्या. त्यांनी आईच्या हातावर 10,000 रुपये ठेवले. आईने त्यांच्याकडून ते पैसे घेण्यासाठी त्यांना नकार दिला. तेव्हा मीनाक्षी काकूने त्यांची शपथ आईला दिली. त्या म्हणत होत्या, तू कधी मला तुझी बहीण समजला असेल तर तू माझी मदत स्वीकार, नाहीतर मला असं वाटेल आपलं नातं खोटं होतं. आईला त्यांच्याकडून पैसे घ्यायचेच नव्हते, परंतु काकूने खूप आग्रह केल्यामुळे आईने ते पैसे घेतले. आईने काकूंना वचन दिलं होतं, ती लवकरच काकूंचे पैसे परत करेल. काकू म्हणत होत्या, त्यांना या पैशाची काही गरज नाही. हे माझ्याकडून तुझ्यासाठी भेटवस्तू आहे, तू याला स्वीकार. आई शांत झाली. नंतर काकू गेल्यानंतर आईने बाजारातून पीठ, भाजीपाला आणि गरजेच्या वस्तू खरेदी केल्या आणि त्यानंतर माझ्यासाठी आणि आईसाठी आईने स्वयंपाक बनवला होता आणि वहिनी उपाशी तिच्या रूममध्ये वाट पाहत होती. स्वयंपाक झाल्यानंतर ट्रेमध्ये ठेवून माझ्या समोर येईल. मी आईला सांगितलं होतं, जग इकडचं तिकडं झालं तरी वहिनीला जेवायला बनवून द्यायचं नाही. आई म्हणत होती, मी त्यांच्यापुढे हतबल झाले आहे. तू का बरं मला असं बोलत असतेस? मी सुद्धा आईला माझी शपथ दिली. मी म्हणाले, तू हतबल झाली आहेस तर मी सुद्धा आता हतबल झाले आहे. मी तुला असं कोणाच्या पुढं पुढं नाही करू देणार आता. माझे वडील खूप स्वाभिमानी होते आणि तुम्ही त्यांची पत्नी आहेत. तू स्वतःला असं लाचार समजू नकोस, नाहीतर लोक तुला पायाने तुडवून निघून जातील. आई गप्प झाली होती. हे स्पष्ट होतं, आईला माझा खूप राग आला होता, परंतु मी तिला माझी शपथ घातली होती, त्यामुळे ती गप्प रूममध्ये बसून होती. मी उठून दरवाजा बंद केला होता. आम्ही दोघी मायलेकीने पोटभर जेवण केलं आणि आरामात आम्ही झोपलो होतो. आत्ता अर्धाच तास झाला होता तेव्हा स्वयंपाकघरातून भांडे आदळण्याचा आवाज ऐकू येत होता. वहिनीने आमचा दरवाजावर जोरजोरात मारायला सुरुवात केली. ती म्हणाली, लवकर दरवाजा उघडा तुम्ही दोघी मायलेकी. सकाळपासून स्वयंपाकघरात तुम्ही काय करत होता? आत्ता मी स्वयंपाकघरात गेले तेव्हा तिथे स्वयंपाकच दिसत नाही. मला तुमच्या रूमची तपासणी करायची आहे. मी म्हणाले, मला माझ्या मैत्रिणीने पैसे दिले होते. त्या पैशाने मी भाजीपाला आणि गव्हाचं पीठ घेऊन आले आहे. तेच आम्ही बनवलं आणि खाऊन घेतलं. आता तू तुझ्या पतीने कमवलेल्या पैशाचा स्वयंपाक बनव आणि खाऊन घे. वहिनी म्हणत होती, तुम्हाला माहीत आहे ना, माझी अवस्था अशी आहे, मी काही काम करू शकत नाही. तरी तुम्ही मला याच गोष्टीसाठी हट्ट का करत आहात? मी म्हणाले, तुम्ही अशा अवस्थेत काम नाही करू शकत, तर तुम्हाला असं वाटत नाही का तुम्ही अशा अवस्थेमध्ये देवाला घाबरायला हवं? आईने मला गप्प बसायला सांगितलं. मी जाऊन बेडवर आडवी पडले. वहिनीने अर्जुनदादाला कॉल केला आणि त्यांना घरी बोलवलं. आता अर्जुनदादासुद्धा आमचा दरवाजा वाजवत होता. म्हणत होता, आई लवकरात लवकर रूममधून बाहेर ये. आई माझ्याकडे पाहू लागली. मी नाहीमध्ये मान हलवली.
मी म्हणाले, तू दरवाजा उघडू नकोस. परंतु अर्जुनदादाने आईवर खूप प्रेशर टाकलं. त्यामुळे आईला दरवाजा उघडावा लागला. आईने जेव्हा दरवाजा उघडला तेव्हा अर्जुनदादा रागात रूममध्ये आले आणि माझ्या कानाखाली त्यांनी वाजवली. म्हणत होता, मला माहीत आहे माझी आई अशी स्त्री नाही आहे. ती तिच्या सुनेसोबत असं वागेल. तूच माझ्या आईला भडकवलं आहेस. मी तुला समजावून सांगत आहे, या घरात भांडणं लावू नकोस. नाहीतर कोणत्या पण रस्त्यावरचा माणूस पाहून तुझं लग्न लावून तुला या घरातून हकलून लावेल. आज अर्जुनदादाने मला चापट मारली, त्यामुळे मी शुद्धीत राहिले नाही. मी म्हणाले, तुम्हाला लाज वाटायला पाहिजे. तुम्ही तुमच्या पत्नीच्या पदराला धरून चालत आहात. तुम्हाला तर तुमच्या जबाबदाऱ्या पण सांभाळता येत नाहीत. कोणी एवढं कसं काय निष्ठुर असू शकतं? वडिलांच्या निधनानंतर स्वतःच्या आईच्या तोंडातील घास काढून घेईल. यापेक्षा चांगलं असेल तुम्ही दोघं हे घर सोडून निघून जा. परंतु तुम्हाला स्वाभिमानच राहिला नाही. तुम्ही स्वाभिमान विकला आहे. माझं बोलणं ऐकून अर्जुनदादाने मला अजून एक कानाखाली चापट मारली होती. परंतु आई तर गप्प बसून सर्व काही पाहू लागली. मी रागात म्हणाले, आई, तू माझ्या बाजूने का नाही बोलत आहेस? असं वाटत आहे तू सुद्धा तुझ्या मुलासोबत या सर्व गोष्टींमध्ये सहभागी आहेस. मला या घरात राहायचंच नाही. एवढं बोलून मी कपाटातून माझी बॅग काढली आणि घरातून बाहेर निघून गेले. माझ्या मागे मागे कोणाच्या तरी पावलांचा आवाज मला ऐकू आला होता. मी मागे वळून पाहिलं तेव्हा ती आई होती. आई माझ्या मागे येत होती. ती खूप रडत होती. मला म्हणाली, बघितलंस का? तेच झालं ज्याची मला भीती वाटत होती. आता आपण दोघी बेघर झालो आहोत. आपण कुठं जायचं? मी म्हणाले, तुला माझ्या मागे येण्याची काहीच गरज नव्हती. जे घर तू सोडून आली आहेस ते तुझ्या पतीचं घर आहे. ते घर त्यांच्या निधनाच्या अगोदर त्यांनी तुझ्या नावावर केलं आहे. त्या दोघांना घरातून बाहेर हकलून दे आणि तू त्या घरात जाऊन राहा. माझ्या मनाला येईल मी तिकडे निघून जाईल. माझी आई म्हणत होती, माझ्या तरुण मुलीला असं दारोदारी भटकत फिरताना मी नाही पाहू शकत. मला सांग, तू कुठे जात आहेस? मी काहीच उत्तर दिलं नाही. तेव्हा आई रडत होती. म्हणत होती, देवा, अशा जगण्यापेक्षा तू मला मरण दे. आईचं बोलणं ऐकून माझ्या मनात दुःख झालं. त्यामुळे मी लगेच आईचा हात पकडला आणि आईला म्हणाले, असं बोलू नकोस आई, तुला देवाची शपथ आहे. नंतर आई मला म्हणाली, तुझ्या मनात काय आहे? तुला कुठे जायचं आहे? मी म्हणाले, मावशीच्या घरी जात आहे. माझं बोलणं ऐकून आईच्या ओठांवर हसू आलं. म्हणत होती, मला दुःखामध्ये माझ्या बहिणीचा विचारच आला नाही. चला, चांगलं आहे तू तिच्या घरी जात आहेस. ती तुला तिच्या घरात नक्कीच जागा देईल. आम्ही दोघी मायलेकी मावशीच्या घरी गेलो होतो. मावशी दुसऱ्या शहरात राहत होती. तिची तब्येत खूप छान होती. आम्ही तिच्या घरी जाऊन तिला आमची सर्व परिस्थितीबद्दल तिला सांगितलं आणि मावशीने आम्हाला मोकळ्या मनाने त्यांच्या घरात राहण्यासाठी जागा दिली होती. मावशीचे पती खूप चांगले होते. त्यांनी त्यांच्या घरात आमचे खूप चांगले स्वागत केले होते. ते म्हणाले, हे तुमचंच घर समजा आणि वाटेल तेवढे दिवस तुम्ही इथे राहा. मनाला वाटेल ते खा प्या. माझी मावशी नर्स होती. ती सकाळी सकाळी घरातून बाहेर पडत होती आणि घरातील कामं करण्यासाठी त्यांनी मोलकरीण ठेवली होती. इकडे मी आणि माझी आई खूप आरामात राहत होतो. एके दिवशी मावशीची तब्येत खूप बिघडली. मी त्यांना पाहून खूप काळजीत पडले होते. नंतर मावशी म्हणाली, काळजी करण्याची काहीच गरज नाही. वातावरण खराब आहे, त्यामुळे थोडी सर्दी आणि ताप आहे, होईल कमी. परंतु मावशीला या गोष्टीची काळजी वाटत होती. या दिवसांमध्ये हॉस्पिटलमध्ये जास्त पेशंट येत असतात आणि त्यांना सुट्टी भेटत नव्हती. मावशीला सांगितलं होतं, तुम्ही सुट्टी घेतली तर नोकरी गमावून बसताल. मावशीला नोकरी सोडायची नव्हती, कारण त्यांना एक सुद्धा लेकरू नव्हतं. त्यामुळे त्या म्हणत होत्या, हॉस्पिटलमध्ये त्यांचं मन रमतं. घरात राहून तिला अतिशय बोर होतं. ती काळजीमध्ये होती. आता काय होईल? तेव्हा मी म्हणाले, तुम्ही मला परवानगी दिली तर तुमच्या जागी मी हॉस्पिटलमध्ये जाईल. मावशीला माझा सल्ला चांगला वाटला. ती म्हणाली, ठीक आहे, मी डॉक्टरांना बोलते. जर त्यांनी परवानगी दिली तर तू हॉस्पिटलमध्ये जाऊ शकतेस. तेव्हा मावशीने डॉक्टरांना विचारलं. तेव्हा डॉक्टरांनी त्यांना परवानगी दिली, कारण मावशीची तब्येत खरोखरच बिघडली होती. त्या हॉस्पिटलमध्ये जाण्याच्या कंडिशनमध्येच नव्हत्या, परंतु हॉस्पिटलमध्ये नर्सची गरज होती. तेव्हा मावशीने मला एक गोष्ट सांगितली. ती म्हणाली, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, जग इकडचं तिकडं झालं तरी कोणत्याच डॉक्टरकडून पैसे घेऊ नकोस आणि कोणासोबत काही बोलण्याचा प्रयत्नसुद्धा करू नकोस. मी मावशीचं बोलणं लक्षात ठेवलं होतं. मी हॉस्पिटलमध्ये जाऊ लागले.
मी माझ्या कामाशी काम ठेवत होते. एक सिनियर नर्स होती, ती मला काम सांगत होती. माझ्यावर कामाचा जास्त लोड नव्हता, कारण मी कामात नवीन होते. मला पेशंटची काळजी घ्यायला सांगितलं जायचं. जेव्हा पेशंटची तब्येत बिघडत होती, तेव्हा मी तिथे असणाऱ्या डॉक्टर नाहीतर नर्सला बोलावून आणत होते. असेच बरेच दिवस झाले होते, परंतु मी कोणासोबत बोलण्याचा प्रयत्न केला नव्हता. एके दिवशी एक कमी वयाची सुंदर नर्स माझ्याजवळ येऊन बसली आणि ती मला म्हणत होती, तू तर खूपच उदास दिसत आहेस, असं मला वाटत आहे. मी तिला सर्व काही सांगितलं. माहीत नाही आज माझ्या मनाला काय झालं होतं, त्यामुळे स्वतःवर नियंत्रण ठेवू शकले नाही आणि माझं सर्व दुःख मी तिला सांगितलं. ती उदास होऊन मला म्हणाली, ही लहान नोकरी सोडून दे. ज्या मुली स्वतःच्या पायावर उभ्या असतात त्या खूप स्ट्रॉंग असतात. तू असं का नाही करत? जोपर्यंत तुझी मावशी हॉस्पिटलमध्ये परत कामावर येत नाही तोपर्यंत तू स्वतः काहीतरी कमाई कर. मी म्हणाले, असं कसं शक्य आहे? तेव्हा ती नर्स म्हणाली, तू लेबर रूममध्ये जाऊन स्वच्छता करत जा. मी तुला त्याचे वेगळे पैसे देत जाईल. तिकडची मावशी सुट्टीवर गेली आहे. मी तिची ऑफर स्वीकारली होती, परंतु मी ही गोष्ट मावशींपासून लपवली होती. आता मी दररोज लेबर रूमची स्वच्छता करत होते आणि नर्सच्या सांगण्यावरून तिथे ठेवलेल्या कचऱ्याच्या पिशव्या बाहेर फेकून द्यायचे. त्या बदल्यात मला हजारो रुपये भेटत होते. आता मी एका आठवड्यात 18,000 रुपये जमा करू शकत होते. थोडंसं काम करण्याचे मला एवढे पैसे भेटतात, परंतु मी हा विचार करायचे, शेवटी या पिशव्यांमध्ये काय असतं? ती नर्स मला हे काम सर्वांपासून लपून करायला सांगते. दिवसेंदिवस माझा संशय वाढत जात होता. एका दिवशी मी पाहिलं, कचऱ्याच्या गाडीतील लोक कचऱ्याच्या पिशव्या उचलत होते. तेव्हा ते कचरा गोळा करणारे लोक वाटत नव्हते. आता मला समजलं होतं, ही गोष्ट दिसते तेवढी साधी नाही. नक्कीच यामागे काही ना काही गुपित नक्कीच आहे. त्यामुळे संशय आला म्हणून मी कचऱ्याची पिशवी उघडून पाहिली. तेव्हा त्या पिशवीमध्ये हॉस्पिटलमधल्या महागाच्या गोळ्या आणि बरीच मेडिसिन ठेवलेली दिसत होती. हे सरकारी हॉस्पिटल होतं आणि इथे गरिबांचा मोफत उपचार केला जात होता. परंतु काही दिवसांनी हॉस्पिटलमध्ये एक बातमी पसरली होती. या हॉस्पिटलमध्ये औषध गोळ्या आणि इंजेक्शन्स कमी पडत आहेत. सिनियर डॉक्टर्सचा तर हाच विचार होता. कदाचित पेशंट जास्त येत आहेत, त्यामुळे सर्व औषध गोळ्या कमी पडत आहेत. आता मी पाहिलं होतं, औषध गोळ्या कमी पडत आहेत म्हणून फ्रीमध्ये औषध गोळ्या दिल्याच जात नव्हत्या. उलट पेशंटला एका कागदावर लिहून बाहेरून औषध आणायला सांगितलं जायचं. आता मला सर्व खेळ लक्षात आला होता. ही नर्स मला बेकायदेशीर काम करायला लावत होती आणि औषध गोळ्या इंजेक्शन्स मला बाहेर फेकून द्यायला सांगत होती. त्या गोळ्या, औषध, इंजेक्शन एक गाडी घेऊन जात होती. नक्कीच ते दुसरीकडे नेऊन ते औषध विक्री करून लाखो रुपये कमवत होते. त्यामुळं गरीब लोकांना वाईट परिस्थितीला सामोरं जावं लागत होतं. आता मी विचार केला होता, या बेकायदेशीर कामामध्ये मी तिची मदत नाही करणार. जग इकडचं तिकडं झालं तरी मी हिचं गुपित लोकांसमोर घेऊन येणारच. मी खूप हिंमत केली आणि सिनियर डॉक्टरजवळ गेले. मी त्यांना सर्व काही सांगितलं. त्या माझं बोलणं ऐकून खूप चकित झाल्या. त्यांनी अगोदर माझं सर्व काही ऐकून घेतलं, परंतु माझ्यावर विश्वास नाही ठेवला. नंतर मी त्यांच्यासमोर पुरावे सादर केले. तेव्हा त्यांनी मला धन्यवाद केलं आणि मला सांगितलं, आता तू ही गोष्ट कोणाजवळ सांगू नकोस. मी त्यांना पोलिसांच्या ताब्यात देते. सिनियर डॉक्टरांनी अगोदरच पोलिसांना बोलवून घेतलं होतं. जेव्हा नर्सने मला कचऱ्याच्या पिशव्या फेकायला सांगितलं, तेव्हा डॉक्टरांनी पोलिसांना इशारा केला. जेव्हा पोलिसांनी तपास केला, तेव्हा त्यांना त्या पिशवीमध्ये औषध गोळ्या आणि इंजेक्शन सापडले. पोलिसांनी त्या नर्सला अटक केली, कारण मी डॉक्टरांना मदत केली होती आणि सरकारी औषधं बेकायदेशीर विक्रीवर आळा घातला होता. त्यामुळे मला सरकारकडून 10 लाख रुपयांचं बक्षीस भेटलं होतं. त्याचसोबत मला नर्सिंगचे फ्रीमध्ये शिक्षण आणि क्लासेससुद्धा ऑफर केले होते. मी खूप आनंदात होते. जेव्हा मी ही गोष्ट माझ्या मावशी आणि आईला सांगितली, तेव्हा त्यांना खूप आनंद झाला. नंतर आई मला म्हणाली, आपण आपल्या घरी परत जाऊया, कारण आपल्याजवळ आता एवढे पैसे आहेत. त्यामुळे आपण आता आरामात आपला खर्च भागवू शकतो. आता तर मावशी पण बऱ्या झाल्या आहेत, त्यामुळे त्या परत आता हॉस्पिटलमध्ये जाऊ लागल्या आहेत. आम्ही पण आमच्या घरी परत आलो होतो. मला माझ्या शहरात नर्सिंग कॉलेजमध्ये ॲडमिशन भेटलं होतं आणि नर्सिंगचे क्लाससुद्धा मला फ्रीमध्ये भेटले होते. अर्जुन दादा आणि वहिनी आम्ही घरी परत आलो म्हणून खूप चिंतेत दिसत होते.
वहिनीचे डिलिव्हरीचे शेवटचे दिवस चालू होते. तरी त्या आमच्यासोबत भांडण करणं काही सोडत नव्हत्या. परंतु आत्ता मी माझ्या कामात खूप व्यस्त होते, त्यामुळे मी आता त्यांच्याकडे लक्ष देत नव्हते. आईने सुद्धा अर्जुन दादाला सांगितलं होतं, अर्जुन, तुला हे घर सोडून जायचं असेल तर तू जाऊ शकतोस. आता मला तुझी काही आवश्यकता नाही. अर्जुन तर ही गोष्ट ऐकून घाबरला होता, कारण या महागाईच्या काळात किरायाच्या घरात राहून किराया देणं खूप कठीण आहे. त्यामुळे तो निरागस चेहरा करून आईला माफी मागत होता. आता मला समजलं होतं, अगोदर त्यांनी घर सोडण्याचं नाटक केलं होतं आणि हे नाटक त्यांनी याचसाठी केलं होतं कारण त्यांना आमचा खर्च उचलावा लागणार नाही. परंतु घर सोडण्याचं त्यांच्या मनात सुद्धा नव्हतं. काही दिवसांनी मी सुद्धा पैसे कमवत होते. आता अर्जुनदादा आणि वहिनी आमच्या पुढे पुढे करत होते. मी सुद्धा आता त्या दोघांना माफ केलं होतं, कारण आता माझ्या आयुष्यात कशाचीच कमतरता नव्हती. माझ्या मताने जर कोणी आपल्यासोबत वाईट केलं आणि आपण त्याला माफ केलं तर हे त्याच्यावर उपकार नसतात, उलट हे आपले स्वतःवर केलेले उपकार असतात, कारण या निमित्ताने आपण आपलं मन स्वच्छ करत असतो. माझ्या आईने सुद्धा त्या दोघांना माफ केलं होतं आणि आता मी घरातील कामं करण्यासाठी एक मोलकरीण ठेवली आहे. आता तीच घरातील सर्व काम करत होती. वहिनी पण आता केलेल्या चुकांमुळे खूप पश्चाताप करते. ती तर आमच्या डोळ्यात पाहून आम्हाला बोलू पण शकत नाही. आता मी आणि आई आमच्या आयुष्यात खूप आनंदी आहोत आणि आम्हाला आता कोणाच्या उपकाराची काहीच गरज नाही. मित्रमैत्रिणींनो, मला तुम्ही सांगा, अर्जुनदादा आणि वहिनीला माफ करायला पाहिजे होतं की नाही? तुमचं मत मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. कथा आवडली असेल तर एक लाईक नक्कीच करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. आभारी आहोत.